नाही. अहो खरं आहे ते, कोणा अन्याय केलाय त्याच्याकडं डोळे भरून राजा पाहायचा. कोण? जनक राजा. आणि मग तो खरा आहे न्याय का खोटा आहे हे तिथं ठरवायचं. खोटा न्याय जर झाला तर जनक राजाच्या पायाला चटका बसायचा. तुका म्हणे राज्य करिता जनक एक पाव माझी अग्नी जळे. एक पाय अग्नी जळायचा आणि खरा खोटा विचार त्याच्यामध्ये यायचा. तुम्हाला वाटलं असेल आताच्या ईडीच्या कारभाराचं सांगितलं मी, ह्या आताच्या नाही, त्यांचं काही हो, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. आपलं पुराणातला विषय हा. आणि मग त्या माणसाला त्या पद्धतीनं न्याय द्यायचा. हे जनक राजा करायचे. सुंदर असे राजे. आणि जर राजे बिघडले तर राजे होती रंक यमाच्या घरी आचार्याने करी नाही म्हणून. हा 100 कडव्याचा अभंग आहे. तो वाचा म्हणजे हे सर्व तुम्हाला कलियुगातलं चरित्र त्या अभंगामध्ये काय चाललंय हे लगेच कळेल. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची, हाच अभंग आहे. या अभंगामध्ये सर्व काही सांगितले. आता माझ्यापेक्षा बाबा पुढे अनुभवी बसलेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव, शास्त्राचा अनुभव त्यांच्याकडे, जुन्या माणसांकडे जास्त आहे. नवीनला काय काही पाठच करायचं नाही, कॅसेट लावायची, कॅसेट ऐकायची, लोकांना येऊन सांगायचं, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. मग राजा भक्कम असा राजा काय करतात तुकोबाराय म्हणतात, तो राजा सिंहासनावर बसलाय आणि सिंहासनावर बसलाय आणि या जगाचं पालन पोषण तो करतोय असं माझे तुकोबाराय छाती ठोकपणाने सांगतात. पण जगाचं पालन पोषण करणार ते जग कसं आहे, ते जगाशी गोकुळा सारिखे द्वारकेशी पारखे केले त्याने. ते जग असे गोकुळा सारिखे पण द्वारकेशी पारखे केले त्याने. द्वारका सांभाळली का गोकुळ? श्रीकृष्ण राजा झाल्यावर काय सांभाळलं? गोकुळ सांभाळलं. आणि द्वारका कृष्ण तुझा गाणार का वेणुना दे मारिया का. कृष्ण तुझा गाणार का वेणुना दे मारिया द्वारका आणि गोकुळीचा झाला सखा. गोकुळचा काय झाला? सखा. आणि द्वारकेला काय केलं? पाण्यात बुडवलं. म्हणजे द्वारकेशी करी पारखी. मग राजा कोणाचे झाले? ते सिंहासनावर बसले. कोणाला सांभाळतात? जे गोकुळातले आहेत ते. गोकुळातले कसे लोक आहे? 80 भाविकांची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुख. संतांचं रक्षण, भक्तांचं रक्षण करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद, असा आमचा राजा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वर हात करून सांगतात, ऐका हो उभारीले हात, उभारीले हात, उभारीले हात, उभारीले हात, उभारीले
वारीला हात. जगाला सांगतात ऐका हो, पूर्वी दौंडी पिटवायचे ना. सेवक कंसाकडे गेले बरं का हरिदास महाराज. सेवक कोणाकडे गेले? कंसाकडे गेले. ऐका राजा, ऐका ऐका राजे साहेब, देवकीला मुलगा झाला हो. अशी दौंडी पिटवायची. पण दौंडी पिटवताना अशी वर हात करून सांगायचे ऐका. तसं माझे तुकोबरा ऐका, हा देव वैकुंठातून आला. ज्या सुखा कारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या वैकुंठ सोडून संत भक्ताच्या गावात येतो, भक्ताच्या घरात येतो. ऐशी भाविकांची आवडी देखा आणि टाकून आला वैकुंठ सुखा. आला तो शासनारूढ झालाय म्हणले. आता त्या भगवंताकडे जर तुम्ही गेले सकाळी सकाळी काय देईल तुम्हाला? तुम्ही फक्त म्हणत जा विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचं दारिद्र्य नाश पाहिजे. काय जाईल? दारिद्र्य जाईल. दारिद्र्य कोणतं? दारिद्र्य कशामुळं? दारिद्र्य आपल्या जीवनामध्ये मागील जन्मात केलेले पाप असतात. केले कर्म झाले त्याची भोगा आले. काय देतो ते ध्यानात ठेवा. देव मागील जन्मात आपण पाप केले का ते पाप ह्या जन्मात भोगावं लागतात. आता आपल्याला भात सोंगायचे जर असले तर आपण लक्ष्मी पूजेच्या दिवशी रोपं टाकतो, बळीराण्याच्या दिवशी आवणी करतो आणि भाऊबीजेला भात सोंगितो. बरोबर आहे नाही? कस काही नाही. उलट झालं का? मग रोप कधी टाकावं लागतात? मृग नक्षत्रात किंवा रोहिणीमध्ये पाऊस पडला तर आपण रोहिणीत पण टाकतो. रोहिणीत रोप टाकतो किंवा मृग नक्षत्रात रोप टाकतो आणि आषाढ महिन्यामध्ये आपण लावण्या करतो. बरोबर ना? आषाढ महिन्यामध्ये लावण्या केल्या का ज्येष्ठात भात लगेच निस्वात्यात. ज्येष्ठात नाही निसवती ते नाही. भाद्रपद मध्ये भात निस्वात्यात आणि दिपावलीला आपण त्याची कापणी करतो. आणि दिपावलीला कापणी जरी झाली तरी आपण खायला कधी मिळत ते? दिपावली झाल्यानंतर कापणी करतो, घरात साठवतो आपण नाही का? अश्विन मार्गशीर्ष आणि एखाद्या वेळेस पौष महिन्यामध्ये भात खातो. किती दिवसांनी खायला मिळालं? तसं मागच्या जन्मात केलेलं. मागच्या जन्मात तुम्ही रोपं टाकली, त्याची लावणी केली आणि भात सोंगायला तुमचे पुढच्या जन्मात आले. मग हे भात सोंगणी जे आहे ना, कोणाचं भात कशा पद्धतीनं लावलं, कोणा रात्याचं रोप टाकलं, कोणा प्युअर इंद्रायणीचं टाकलं, हे त्यावेळेला सिद्ध होतं निसावल्यावर. बरोबर आहे ना? हा. मग हे आपले सगळे आता हे कर्म निसावलेले आणि हे कर्म संपवायचे जर असले तर जो देव सिंहासनावर बसलाय त्याच्याकडे फक्त जा. काय म्हणत जा? विठ्ठल 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 एवढं म्हणत गेले. तुम्ही म्हणाल का
तुम्ही सारखे म्हणता का त्याला विठ्ठल 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 म्हणा, त्याला राग नाही येणार? मी तुम्हाला उदाहरणार्थ विचारतो, तुम्ही भाऊ किती? आम्ही चौघजण. तुमचं नाव काय? तुकाराम. तुकाराम. दुसऱ्या भावाचं? नामदेव. नामदेव. नामदेवचा पोरगा तुमचा कोण? पुतण्या. आणि तुमचं नाव काय म्हणले? तुकाराम. तुकाराम. तो पुतण्या तुम्हाला जर रे तुक्या असा जर म्हटला तर तुमच्या तळपायाची आगमस्तकाला जाईल का नाही? तेव्हा हा देवाचा नाव ठेवले, हा मला आनंद आहे. हा, जसा तुम्ही म्हणता ना हे तुम्हाला आनंद आहे, तसा त्याला आनंद आहे. तो म्हणत नाही मला तात्या म्हणा किंवा तुकाराम तात्या म्हणा, मला इठवा तात्या म्हणा, असं तो देव म्हणत नाही. म्हणतो पण आपल्याला जर म्हटलं नाही ना, काय रे कार्ट बिघडलंय पा, काय झालं म्हणले मला खुशाल तू क्या म्हणला, काय अवघड आहे आपलं. आणि एखादं जर म्हणलं ना लक्ष्मण तात्या, कशाला लक्ष्मण तात्या म्हणतो, लक्षात म्हण ना. भगवान काय म्हणतात, मला नावाने हाक मारा, काय करीन त्याचं मी तुम्हाला फळ देईन. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी विठ्ठल मंत्राने पाप जाईल, बरोबर. आणि हरी मंत्राने भोग जाईल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश टायमिंग संपलाय आपल्याकडे. आता 11:30 होत आलीत. 10ला चालू झाली. हो द्या, मी तुम्हाला सांगितलं पहाटे 4लाच सोडायचे. आणि मग हरी ह्या मंत्राने भोग समाप्त होतात. नारायण शब्दाने काय होते, अहो आपले नाव जर आपण घेतले ना मुलांनी आपल्याला, तर आपल्याला लय राग येतो. पण देव म्हणतात मला हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, नारायण म्हणा. नारायण शब्दाने काय होते, नारायण शब्दाने काय होते सांगू तुम्हाला, तुम्ही ऐकाल का? पण नारायण शब्दाने काय होतं याचा विचार तुम्ही ऐकाल का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ऐकाल ना? शेठ तुमच्याकडे मोटरसायकल आहे ना? मोटरसायकल आहे ना? गुरुजी तुमच्याकडं आहे. ध्यानात ठेवा, सकाळी निघालं, घरातून बाहेर यायचं, गाडीला किक मारायची आणि घेर टाकायच्या आधी नारायण शब्दाचा उच्चार करायचा. काय होईल? काय देईल देव? त्याचं फळ काय देईल? आल्या याचिका होय धनी शासनारूढ झाले, ते तुम्हाला काय देणार आहे? नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कलिकालाचा वेग नाही. गाडीला कोणी टक्करच देणार नाही, हे छाती ठोकपणाने सांगतो. फक्त नारायण शब्द उच्चार आहे. देवाला काही राग? माझं नाव का घेतलं? आपल्या नावांमध्ये लय भानगड. बायकोना जरी नाही घेतलं ना, एवढ्या माणसांमध्ये माझा अपमान झाला. तो काही डोकं बिकं फिरतो, म्हणत होते ते घे नाव, तर घ्यायचं ना. कसं का होईना, लटकं फटकं कसं का होईना, पण घ्यायचं. म्हणजे कसं घ्यायचं, कसं घ्यायचं? काय बोलत त्या तुम्ही? कसं काय घेईल मी? अगं तुला
घ्यायचं होतं, साधं नाव नाही घेतलं, तेवढा राग आला त्याला. ती म्हणे बघा तुम्हाला एवढा राग काही येऊन देऊ नका. म्हणले का बरं? सर्व जगभर तुमचा पसारा, आणि पसाऱ्यामध्ये मिरवला सकार, बर का? पसाऱ्यामध्ये मिरवला सकार आणि जीवाला आधार म्हणून केला सकाराम, पण तो मेला सकाराम आणि म्हणून केला तुकाराम. म्हणतोय म्हणतो का माझं नाव घ्या. काय केला तरी एवढं नावाला भुकवेल आपण. लय राग येतो आपल्याला. आपल्याला नाव नाही घेतलं का, बाई नाही मी म्हणतो कुशाल नाव घ्या. काय घ्या? वाटली तिकडी बाबूळ तिला आल्या शांगा. लक्ष्मी तुमच्या मांग इंडते पुढे चालले स्वांगा. नाव घ्या. त्यांना सुचत नाही वेळेवर त्यांची नाव. मग त्यांना असं वाटतं राग येतो का काय. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकीते वाकून, पांढरं पाटलांचं नाव घेते तुमचं मन राहत. पण देवाला नाव माझं तुम्ही कोणत्याही पद्धतीने घ्या, कसंही घ्या, आपल्याला नाव घेतलं नाही राग येतो. आपल्याला आवाज घातलं नाही तरी राग येतो. हा, पण देवाला याच्या बाबतीत काही राग आलेला नाही. शासनावर बसले ते नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कलिकाळाचा वेग नाही. चला, भगवान परमात्म्याचे सर्व कर्तबगारी मी तुम्हाला सांगत इथपर्यंत आलोय. दुसरी कर्तबगारी मी अशी सांगतो, थोडक्यात सांगतो ते, आणि तोटक सांगतो, शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि शॉर्टकट मध्ये सांगतो म्हणजे बिगर प्रमाणाचं सांगतो, ते रामायणातलं सांगतो. आपल्या पाठीमागं कोण आहे? हनुमंत आहे. अवतार कोणाचा? महाविष्णूचा नाही, शंकराचा. रुद्र अवतार. कोणता अवतार? रुद्र. रुद्र म्हणजे रोधलेला. रुद्र अवतार म्हणजे रोधलेला. लय गमत आहे हो या अभंगाची. अशी भूमिकाच सुंदर आहे. याच्यामध्ये शब्द वापरलाय देव. काय शब्द वापरला? देव. मग आता देव तुम्ही कोणाला म्हणाल? शंकराच्या मंदिरात गेले तर काय म्हणाल? नाही नाही, नाव काय घ्याल त्या देवाचं? महादेव. महा म्हणजे सगळ्या देवांचा बाप. महादेव तो बडा देव, सपदेवन का बाप. आपल्या पाठीमागे इकडे कोण येते? हनुमंतराय. त्यांचा अवतार येतो, बरोबर ना. आता इकडे जर पाहिलं तर हे हनुमंतराय हे सेवक कोणाचे? रामाचे. आणि देव आता अवतारही त्यांचाच आणि सेवक कोणाचे झाले? रामाचे झाले. राम शब्दामध्ये हनुमंतराय सांगतात काय देईल देव तुम्हाला? देव तुम्हाला देव माझा राम असं देईल. माझा राम ज्या वेळेला रावण मारून आला आणि अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि शासनारूढ बसले, त्या दिवसापासून वाटायला सुरुवात केली. काय दिलं त्यांनी? राम म्हणता रामची
सुग्रीव राम झाला. राम म्हणता सुग्रीव राम झाला आणि किष्किंधेचा राजा केला. पदी वैसुनी पदवी घेईली. विभीषण राजा झाला. रामाशी तो शरण गेला. लंकेचा राजा कोण? पदी वैसुनी पदवी घेईली. माझा राम हे देतोय. कोण सांगतंय? हनुमंत राय. मग तुम्ही का घेतलं नाही एकही राज्य? नाही म्हणले मला फक्त तेल वाजल. काय दे घेतलं देवा हनुमंतरायांनी? तेल घेतलं. म्हणून हनुमंतरायाला कलर द्यायचा नसतो बरं का. काय द्यायचा नसतो? कलर. शेंदूर लावायचा तेलात काढून. लय काहीतरी देऊन जातील हनुमंतराय सुद्धा. सामान्य नाही. तुम्ही आजारी झाले ना, करून पहा तुम्हाला. शनिवारी 108 वेळा हनुमान चालीसाचं पारायण करा. कोणतं? हनुमान चालीसा. संकट कटय मिटय सब तेरा, जो सुमिरो हनुमत तेरा. संकट आलंय 108 वेळा हनुमान चालीसा वाचा. सांगा जाऊन निरोप माझ्या मारुती राहिला. त्या संकटातून सोडवणार. आजारी झाले, कोणता रोग आहे? कोणताही असू द्या. नासय रोग हरय सब तेरा, जो सुमिरो हनुमत तेरा. राम जय राम जय राम जय राम, राम जय राम जय राम. आता हे तर मारुती आहे. हे कस काय हे देतील आपल्याला? रोगातून मुक्त कस काय करतील? आल्या याचिका होईल ही संधी आपल्याला कशी प्राप्त होणार? ते मारुती आहे. भगवान, तुम्ही भगवंताच्या बाबतीत सांगितलं तो सर्व देवांचाही देव आहे. बलिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, तो देऊ शकतो. पण मारुती कस काय देईल? अहो, मारुती सगळ्या देवांचाही देव आहे. तुम्ही म्हणाल कस काय? ऐकायचंच आहे का? रामायणातला मुद्दा आहे. ऐकायचंच आहे का? ऐकायचंय. बरं, ठीक आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये चौरंगावर एक फोटो मांडला जातो आणि तिला एक पोथी वाचल्या जाते महिला मंडळाकडून. कोणाचा फोटो असतो मावशी? होतो झोपल्या का तुम्ही तिकडं? हा, कोणाचा? महालक्ष्मीचा. वा. महालक्ष्मीचा फोटो ठेवल्यानंतर एकट्या लक्ष्मीचा फोटो ठेवायचा नाही. रामायणातला मुद्दा आहे हा. काय देतात माझे भगवान? त्यावेळेला पद्माक्ष राजाने लक्ष्मीची प्रार्थना केली. पद्माक्ष राजा रामायणातला मेन भाग आहे हा. पद्माक्ष राजाने लक्ष्मीची प्रार्थना केली, पण एकट्या लक्ष्मीची केली. लक्ष्मी किती प्रकारची कधी तुम्हाला सांगू नाही गेलो असेल एखाद्या, पण जरी सांगितलं असेल तरी आजच्या मुद्द्याला ते धरून ऐकलेला भाग आहे. तुम्हाला सांगतो, ऐका. लक्ष्मी एक वाघावर बसून येते. कशावर? वाघावर. एक शिवावर बसून येते. एक हत्तीवर येते. किती झाल्या? 3. एक कमलात बसते 4. आणि एक घोबडावर बसते. किती झाल्या? 5. शिवावर बसून येते. ती कोणाकडे राहते? ती राजाच्या घरी राहते. वाघावर बसून येते ती लक्ष्मी कोणाकडे? ती आपल्याकडे राहते, सामान्य जनतेकडे. हत्तीवर बसून येते ती कोणाकडे राहते? ती मारवाड्याच्या घरी राहते. तुम्ही आतापर्यंत मारवाडी भांडताना पाहिजे का? आणि मारवाड्यांच्या कोर्टात केशी आहे का? हा, नाही. का नाही? त्या हत्तीवर बसलेली लक्ष्मी त्यांच्या घरी. आता आपल्या घरी वाघावर बसलेली का? महादू लय कडकी 10,000 दे. ते देतो मी, पण मला आहे ना महिन्याने पैसे लागतील. हा देतो, काळजी नको करू, मी काही प्रयत्न करीन, पण महिन्याने तुला पैसे दे.
पण सर्व सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येतं नाही. तर आणून दाखवा मला कीर्तनात इथं आता पैशाचं सोंग नाही ना. पैशाचं सोंग आणता येत नाही. महिना झाला आणि याला गरज पडली म्हणून यांनी सांगितलं, म्हणले महादू तेवढे पैसे दे भाऊ. थांबरे 2 दिवस, अजून 2 दिवस थांबतो पण पैसे दे. पुन्हा 2 दिवस गेले. पहिला वायदा चुकला. पहिला जो वायदा केला तो चुकला. पुन्हा विचारलं त्याने, अरे दे ना बाबा. थांबरे, अरे तुझी लईच अडचण झाली, कुणी देईनच. मी 2-3 दिवसापासून फिरवतोय. रामनाथ शेटकडे गेलो होतो पण तोही मुंबईला जाईल म्हणजे कशाला, म्हणे गाडी घेऊन जाईल. बरं ठीक आहे, पण दुसऱ्याकडे पाय. नाही म्हणले गुरुजी पण शाळेत जाईल. मग पीटीवाल्या गुरुजी असतील. नाही म्हणले ते मी गेले सर्व तिथं टाके दोन्ही म्हणता कोणीच भेटलं ना मला. बरं ठीक आहे. ते 2 दिवस गेली. ह्याच्या डोक्यात असं यायला लागलं, मागचे 4 दिवस गेले, ते 2 दिवस गेले, हे 2 दिवस गेले. हा मला सारखा चाटा मारून राहिला. मग याच्या डोक्यात बुडवायचं हे काय, याचं काय असं काही अर्थ तर नाही. शेजारी त्याच्या डोक्यात घालतो, म्हणलं तो काही लिहून घेतलं तर 10,000 रुपये दिले. नाही मग गेले तुझे पैसे. मग बरं शेजाऱ्याला मी भांडणे राहत बोलावं काय. अरे बाबा गप ना तू, त्याची मिळू नाही तर न मिळू. तू कशाला अजून का दिव्यात त्याला घाली तू. पण ठीक आहे, असं बोलल्यानंतर ह्याच्यात अजून तू पिटली. खरंच देतो का नाही, खरंच देतो का नाही. आणि मग तो आला तिकडनं. हा रस्त्यात भेट झाली त्याची. अरे मी गुन्हाच केला, तुला पैसे दिले. काय झालं एवढं. तू लगेच सवाल काय झालं एवढं. अरे काय झालं म्हणजे, आज महिन्याची बोली केली, तुला पैसे दिले. तू महिन्यातही पैसे देत नाही. 4 वायदे झाले, मग तुला बुडवायचे काय. पैशावाल्या नको लय मटमट करू. देऊन काय घेतोय. इथून सुरुवात झाली आणि 2-3 दिवसांनी पैसे आणले गवसून. तर पैशावाल्या नाव घेणार नाही, तुझं तोंड पाहणार नाही. पैसे घेताना गोडी घेतो, बरोबर ना. वाघ येताना गपची घेतो. ध्यानात येतात तुझ्या. वाघ येताना गपची घेतो. पळत नाही, कळत नाही. मला वाटतं पळत नाही. कळत नाही येतो तो, पण गपचीत धरल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी भंडारदरावाडीचे ते विठ्ठल सुताराच्या पोराला धरलं होतं. पण माझा भगवान एवढा ख्याली, ही मांडी पकडली इथं वाघाने. पण गावात सप्ता चालू होता. भगवान म्हणले, अरे सप्त्याला डाग लागल, सोड त्याला. खोटं जर बोललो तर सिंहासनावर बोलतोय मी. वाघाने त्याला सोडलं, वाघ निघून गेला. आणि पोरगा आजही जिवंत आहे, त्याला जाऊन विचारून या. कुठलं पोरग सांगितलं मी, भंडारदरावाडीचं सप्त्यात घडलेली घटना. देवानी सप्त्याला डाग लागू दिला नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. ती वाघावर म्हणजे रागानेच घेतो, रागानेच देतो, म्हणून ती लक्ष्मी वाघावर बसून येईल असती. जास्त वेळ सांगायला नाही मला काही. चला, हत्तीवर बसलेली हळूहळू येते आणि हळूहळू जाते. ती कोणाच्या घरची, मारवाड्याच्या घरची. कमळाच्या फुलातली लक्ष्मी ब्राह्मणाच्या घरी राहती, म्हणून ते सत्यनारायण करत नाही. आणि लग्नामध्ये जर पात्र ठरवायचे तर 100 लोक नेले तर 100च्या 1 जरी वाढलं तरी त्याला हॉटेलमध्ये जेवायला सांगा त्यात, पण ते स्वतः जेव घालत नाही. नाहीतर आपल्या सकाळी होते ना देव बापा, त्यांना विचारून पहा. कोणती लक्ष्मी त्यांच्या घरात, कमल लक्ष्मी, स्थिर, ती जात नाही. मग घुबड लक्ष्मी, एकट्या लक्ष्मीची प्रार्थना केली म्हणून ती आपल्या घरी येते. आणि मग ती काय मागायचं ते मागा. त्यावेळेला ते घुबड दरवाजात बसेल राहत. घुबड ते बसेल राहत आणि ते घुबड मग त्यावेळेला ही लक्ष्मी प्रसन्न होते. पद्माक्ष राजाला विचारलं काय मागायचं ते माग. म्हणली
पद्माक्ष राजाने सांगितलं मला मुलगी हवी. कशी पाहिजे, कशी नाही, तूच. म्हणजे मी जर आले तर तुला दुःख भोगावं लागेल. म्हणजे असं आहे का, मी दुःख भोगीन पण मुलगी तूच. तथास. प्रमाण काही वेळेला असे येतात त्याचा विचार नाही करत, पण त्याची ते प्रमाण कुठेही जोडून देतात लोक. बाबा एक प्रमाण असं आलंय, सीता शोध ज्याने केली, बरोबर ना, आणि रामे सीता भेटली. आता दुसरं प्रमाण मी सांगतो, केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी. शुद्धी म्हणजे शोध आहे का शुद्धीकरण आहे? ह्या प्रमाणाचा कोणी विचार करतोय का? नाही करत. ह्या प्रमाणाला सुद्धा ते मध्ये शोध केला आणि डायरेक्ट प्रमाण केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी. अरे शुद्धी म्हणजे सीतेची शुद्धी झाली, त्याच्यात शोध नाही झाला. आणि मूळ रामायणाच्या आधी म्हणजे मूळ रामायण कधी घडणार होतं? रावण मेल्यानंतर मूळ रामायण. मग काय घडलं? मुलगी जन्माला आली, तथाच तू म्हटली, आणि इकडे घुबड घुकलं. दरवाजात होतं लक्ष्मीचं वन. माझं घाबरू नका, मी काही घुबड नाही. काय घुगलं? किती टाइम? इशारा दिला. तुला एकदा सांगतोय, तुला दोनदा सांगतोय, आणि तुला तिसऱ्यांदा सांगतोय. हे 3 टाइम का घुगलं? 500 रुपये शेंग, 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 500 रुपये, 501 रुपया शेंग, भुईमुंग शेंग 501 रुपया, 502, 502 रुपये शेंग, 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 भुईमुंग शेंग 502 रुपये, भुईमुंग शेंग 502 रुपये एक वार, 502 रुपये शेंग 2 वार, 502 रुपये शेंग गुरुजी 3 वार. असंच आहे ना? निलाव निलाव असंच आहे का? मग तुम्ही निलावला गेले नाही का? मग ठरवून बोला ना जराशी. हे 3 म्हणून घुबड किती वेळेला घुगलं? 3 वेळेला. लक्ष्मी प्रसन्न झाली, जन्माला आली पद्माक्ष राजाच्या घरी, आणि 8 वर्षाची झाली, लग्न ठरलं. सगळे राजे राजवाडे आले. विषय लय मोठा आहे हा, पण रामायणात नमूद आहे तो. आता ऐकून घ्या थोडासा. मग लग्न ठरलं, सगळे राजे राजवाडे आले, पण राम नव्हती तिथं. ही मुलगी पद्माक्ष राजाच्या घरी कोण होती? लक्ष्मी. लक्ष्मी रामाची कोण? चुलती पुतणी, पत्नी. हा, मला वाटलं पुतणी. सीता म्हणजे आदिशक्ती, लक्षात येतं ना तुमच्या आता, आणि ती लक्ष्मी. मग ती प्रसन्न झाली. तिच्या लग्नामध्ये सर्व राजा राजवाड्यांची युद्ध झाली, सर्व राजे राजवाडे मेले. राम काय तिथं हजर नव्हते. म्हणून नाही राम, म्हणून माळ घालायचं नाही काम. तिनं माळ घातली नाही कोणाला बी, कोणालाच वरलं नाही, आणि कोणाला म्हणली सुद्धा नाही का रजिस्टर करू म्हणून. अजिबात नाही, एकटीच होती. कारण काय एकटी होती तर पद्माक्ष राजा मारून टाकली. ह्या राजांनी आता आधार कोणाचा आहे? कोणाचाच नाही. तरी ती म्हणली नाही का आपण जाऊन लगेच रजिस्टर करून देऊ. नाहीतर आताच्या काळात ती मुलगी जर असती ना तर म्हणशील बरी झालं, जाऊ दे आता, बापाही मेला, कुणीच नाही आधार बाबा, मग आता घे मला पात्रात, घे रजिस्टर करू. आताच्या मुली अशा म्हणतील का नाही म्हणणार? पण तिनं आवाज नाही केला. ती म्हणली मी वरील तर माझ्या रामालाच. आणि मग रावण आला. रावण आल्यानंतर ही एका शिळेवर बसलेली होती. शिळेवर बसलेल्या असताना रावण आला, आणि रावणाने पाहिलं एवढी सुंदर मुलगी, बास बास मला ही पत्नी शोभून दिसेल, आणि गेला असं हात धरणार तिचा, थोडी मागे सरकली. हातात काही रावणाच्या आली नाही, रावणाचा स्पर्शच झाला नाही. मागे सरकली, रावणाने टांग टाकली तर सीता त्या टांगेच्या पुढे होती.
रावण इतका मागे पळायचा सीतेच्या, पण सीता रावणाच्या हातात येत नव्हती. अंतर किती होता? हा अंतर किती होता? 6 इंच अंतर. एवढाच अंतर सीतेमधील रावणात होता, तरी सीता रावणाच्या हातात आली नाही. आता रावणाच्या टांगा केवढल्या, रावण समुद्रात उभा राहिला तर कमरेला पाणी लागत होते, आणि सीता 8 वर्षाची. मग आता सीतेची टांग जास्त पडेल का रावणाची? खरं बोला. रावणाची. तरी सीता हातात आली नाही. पळता पळता पुढे एक साधू महात्मा भगवान शंकरांची प्रार्थना करीत होती. म्हणजे होम केला होता त्यांनी, त्या होमात आहुती देत होती. आज चालू होतं ना आपलं सुहा सुहा यम यम रम रम क्रीम क्रीम थ्रीम थ्रीम, हे सगळे मंत्र म्हणून आहुती द्यायची. तसं त्याचं ते आहुती टाकायचं काम चालू होतं. आता भगवान शंकर प्रगट व्हायचे वेळ आली, आणि तितक्यात जाऊन सीतेनं त्या कुंडात उडी टाकली. भगवान शंकर म्हणले, माय तू? म्हणले हो मी. तू मला माय म्हणतास तू? म्हणले हो. देवा तुम्ही तो महादेव आहे. कोण आहे? महादेव आहे. तुम्ही मला माय म्हणतात? मी आदिशक्ती आहे, विष्णूची पत्नी आहे मी. हो हो, म्हणूनच तुला माय म्हटलो मी. मग तुम्ही जर मला माय म्हटले ना, तर तुम्हाला माझा मुलगा होऊन राहावा लागेल. काय होऊन राहावं लागेल? मुलगा. म्हणले हो राहील, वचन द्या. वचन घेतलं. वचन घेतलं आणि सांगितलं, मी आज तुम्हाला लंगोट नेसून देते. माझ्या बरोबर चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही राहायचं. कवर राहायचं? आणि तेही ब्रह्मचारी राहायचं. म्हणून सुवर्णाचा लोंगट सीतामय्यानं त्या भगवान शंकरांना शिवला, आणि व्याघ्र चर्म काढून टाकलं, सुवर्णाचा लोंगट नेसवला. वरच्या भरविरीच्या एका वाघ्यानी गायलेलं म्हणे, त्याला लोंगट कोणी शिवला सांगून द्यावा त्या शिंप्याचं नाव. तो शिंपी म्हणजे सीतामय्या. तिने तो लोंगट नेसवला, आणि तो अवतार रोजल्या गेला. अवतार वर प्रगट व्हायचा म्हणून रुद्र अवतार, आणि ते हनुमंतराय जन्माला चैत्र महिन्यात जन्माला आले. चैत्र महिन्यात जन्माला आल्यानंतर ते अंजनीच्या पोटी जन्माला आले. जन्माला आल्यानंतर त्यांनी रामाची संगत केली, आणि रामाची संगत केल्यानंतर हनुमंतरायांनी पहिलं सिंहासन टाकलं. कुठं? लंकेमध्ये. आता हे एकदम तोडून टाकलं मी, बाकीचं शॉर्टकट मध्ये घेतलं. आता डायरेक्ट सिंहासनापर्यंत येऊन पोहोचलो. सिंहासन मारुतीरायांनी रावणा पुढे मांडलं. मारुतीराया कोणाचा अवतार? आणि इकडं असं झालं का सीतेला जो नरदेह मिळाला होता पद्माक्ष राजाच्या घरी, त्याचं शुद्धीकरण झालं, म्हणून प्रमाण केली सीता शुद्धी. मूळ रामायणा आधी हनुमंतरायांनी सिंहासन तयार केलं, आणि अंगदने सांगितलं, अंगद म्हणजे तुकोबरायांचा अवतार. अरे देव बैसले शिंहासनी, अजून तरी लाज धर रावणा, ओळख माझ्या देवाला. तू मागशील ते देईल ते. काय सांगितलं? मारुतीराय म्हणजे देव आहे. कोण देव आहे? महादेव, तो बडा देव, सब देवन का बाबा. देव बैसले शिंहासनी, आल्या याचक होई धनी. एकाच्या कैवाडे रावणा करता देव आले, पण सगळ्यांचे कोडे फिडून टाकले. विठोबा काही न मागती देवा, त्याची करू धावे सेवा. हळूहळू फेडी ऋण, हळूहळू ऋण फेडतो तो. थोड्या दिवस गरिबी भोगाव माणसाला, पण कोणाकडे काही मागू नाही.
आणि मागू तरी मागितलं जरी तर तुमच्या घामाचं मागा, पण तुम्ही परमार्थातलं मागत्या का? परमार्थ विक्रीचा आहे का? आहे का एखादं दोन प्रमाण आहे का त्याला काही? कथा करुणी द्रव्ये जे घेती आणि पुन्हा तुका म्हणे धन देती, तुका म्हणे धन देती आणि घेती तेही नाही ना. ते कीर्तनकार तशी नाही म्हणली, ते नरकाशीला जाती असे म्हणतात, कारण त्याला पाकिट मिळाली पाहिजे ना. पण असे कुठे सांगा का ते नरका जाते, ते नरकाला जातात. कथेचा विक्रम माते पैगमन प्रमाण पाहून घ्या तुकोबरायांच्या गाथ्या. कशा करता मागायचं? त्याला द्यायचं जर असलं ना, किती देतो माहितीये का तुम्हाला? अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. प्रारब्धात असलं तर मिळेल, प्रारब्धात नसेल तर भीक मागून खायची, पण कथेचा पैसा घ्यायचा नाही. तुम्ही प्रेमाने जे द्याल त्यात समाधान मानायचं. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, काळी बरड माळ जाण तेथे बीज पेरा. लक्षात येतं ना तुमच्या? काळी बरड माळ जाण तुकोबरायांचा अभंग. किती घ्यायचे? मग देणाराने जमीन बरड आहे का काळी आहे का मुरमाट आहे हे पाहून तिथं बीज पेरायचं. खत घालायचंय. कोणत्या जमिनीला जास्त काळवट जमीन आहे तिला घालाल तुम्ही, का मुरमाट जमिनीला खत घालाल? काळवटला कशाला घालाल? ती रगाट आहे तुम्ही म्हणाल ती जमीन. मग मुरमाट जमिनीला तुम्हाला पाणी सोडावं लागेल, तिला खत, तिला अधिक मेहनत तुम्ही कराल. तसं तुकोबारायांचं म्हणणं आहे, तुम्हाला द्यायचेच आहे ना प्रेमाने, तुम्ही चाराने का होईना त्यांना काय द्यायचे ते तुम्ही तुमच्या मनानं द्या आणि त्यांनी तेवढे घ्यावान गपची घरी निघून जावा. पण पाकिट घेतल्यावर भट्ट्यांपर्यंत जाऊन खोलून पावान कमी असले तर बांबळेवाडीत यावा. हे करू नाही, नरकाला जावं लागेल. हे त्रिवार सत्य तुकोबरायांचे शब्द माझे नाही. आणि म्हणून काही मागू नये, काही न मागती देवा त्यांची करू धावे शेवा. चला आपल्याला सांगायला तेवढा वेळ राहिला नाही, पण देव बैसले सिंहासन. जाता जाता तुम्हाला पुन्हा निरोप सांगून जातोय का हा तांब्या प्रत्येक घरी गेला पाहिजे आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक घरचा नैवेद्य कोण कोण कराल अशा महिलांनी वर हात करा. देवाला नैवेद्य कोण कोण कराल अशा महिलांनी वर हात करा. एवढ्याच आहे का गावात? बाकीच्या जीवावरच अडचण असली ना शेठ, त्या दिवशी त्या घरी तो तांब्या त्यांनी पुढच्या घरी द्यायचा, त्यांच्या घरी नंतर द्या. पण ही प्रथा चालू जर केली आणि समया ह्या तिन्ही चालू राहू द्या. उत्तरेकडे वाती राहू द्या. कुणीकडं? उत्तरेकडं. सगळं गाव ऐकत आहे आता. उत्तरेकडे वाती ठेवायच्या, तिन्ही समया चालू ठेवायच्या. तुमची कुल स्वामिनी सुद्धा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तिन्ही दैवतांना नैवेद्य द्यायचं. एका दैवतालाच नाही, हे सर्व अवतार प्रभूचेच आहे. म्हणजे माझ्या पांडुरंगाचेच अवतार आहे. धरी येले सोंगे अवघे येणे पांडुरंगी. रुक्मिणी म्हणजेच कळमजाई, सीता म्हणजेच कळमजाई. याच्यात भेद काही नाही. ती भरभरून देईल तुम्हाला. आणि अशा पद्धतीनं ती वाद चालू ठेवा, काही कमी पडणार नाही. जेवण प्रभूला रोज द्या सकाळी, काही कमी पडणार नाही. उद्या सकाळी आज प्रभूंचा उपवास आहे, उद्या सकाळी पेड्याचा नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही काय जेवण केलं असेल ना तो नैवेद्य प्रभूला द्या. एवढं हात जोडून विनंती करतो आणि सेवेला आता समाप्त करतोय. ज्ञानेश्वर भगवान करो तुम्हाला सद्बुद्धी देवो. परमार्थिक जीवनामध्ये तुम्ही सतत असेच तुमची भक्ती वृद्धिंगत हो अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो
आणि भरभरून संपत्ती मिळून तुम्हाला सुखी करो भगवान, अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. पांडुरंग नक्कीच तुम्हाला सुखी करील अशी मला शाश्वती आहे. म्हणून त्या भगवंताचं काम करा. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत येईल धावणी वेगळी, आहे प्रभू उभा पाठीमागे. आणि म्हणून सुंदर असे गुणीजन वादक म्हणजे गुरुजी पीटी मास्तरे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि हा 3 दिवसाचा सोहळा अवर्णीय सोहळा आहे. 3 दिवस जेवण पण इथंच झाली, बरोबर. 3 दिवस जेवण पण झाली, होम हवन झाले. आणि होम हवन झाल्यामुळे इथं अवदासाला थांबायचा राईटच राहिला नाही. कोणाला? अवदासाला. सोपं उत्तर सांगतो घरातलं आपल्या. 3 सुना आणि 1 सासू. एकीनं वरण शिजत टाकलं, मीठ टाकलं, निघून गेली. दुसरी आली म्हणजे बाई तिनं वरण शिजत टाकलं पण मीठच टाकलं का नाही, मग आता चाखून पाहावं ना. पण अवदासा कशी तिला बुद्धी दिली, तिनं मीठ टाकलं. दुसरी आली तिनं मीठ टाकलं आणि सासू आली तिनं मीठ टाकलं. आता हे 3 भाऊन 4था बाप त्यांचा. पहिल्यांदा म्हातारं जेवायला बस, खरं खोट डाळ. मग म्हाताऱ्यानं काढू केला लागत होतं. कोणा करता? पहिली म्हातारी ठोकायची आणि मग सुनांचा बीत 5. पण म्हातारा म्हणला, हे दही आहे का रे? त्या सुना म्हटल्या, आजपर्यंत म्हातारा कधी दही मागत नाही, आज का दही मागितली? थोडा गुळ द्या आणि दही द्या. त्या डाळीमध्ये ते दही टाकलं, थोडा गुळ टाकला, डाळ खाऊन घे. पोरांनी पाहिलं म्हाताऱ्याने डाळीमध्ये दही, आज कसं काय खाला? एक पोरगा जेवायला बसला, त्यांनी पाहिलं, अरे डाळ तर घरात आहे. पण मग म्हाताऱ्याने खाली आपण गागाट करायचा, त्यांनी तेच केलं. 3 मुलांनी तेच केलं. जेवण झाले आणि 3घही निघून गेले, म्हाताराही निघून गेला. पण कोणी कोणाला शब्द शब्द काही कोणी बोललं नाही. आणि अवदासा पुढे बसली होती, कोपऱ्यात बसली होती त्यांच्या घरात. लक्षात येतं ना तुमच्या? अवदासा पुढे होती, कोपऱ्यात बसली होती. आणि मग ह्या 3घी जेवायला बसल्या. पण ते म्हणले, आत्याबाईला जेवायला द्या ना. आत्याबाई जेवायला गेल्यानंतर पहिला मी विचार नाही केला, मी तर मीठ दिलं टाकून. काय मला आबुदी आली, कशी माकडून मुठभर मीठ पडलं हे. आणि आज जर मी मीठ टाकलं नसतं, माझ्या सुनाने टाकलं असतं तर त्यांचे गालना जोडले असते म्या. पण बरं झालं मॅच टाकलं, मलाच कळालं. म्हातारी काही शब्द बोलली नाही. मग ह्या 3घी जेवायला बसल्या. त्या जावा बसल्यानंतर त्या म्हणत्या, बाई म्याही टाकलं होतं. ती म्हणती, बाई म्याही टाकलं होतं. ती म्हणती, बाई म्याही टाकलं होतं. आत्याबाई आली, बघा अगं तुम्ही 3घी तर टाकलं, पण मलाही कुठं म्हणले, मला आली, म्याही टाकलं ना. काय म्हणलं 3घी? आणि ऐकत कोण होतं? अवदासा. बया, मग तर आपण 4घीनी मीठ टाकलं तरी म्हाताऱ्याने खाल्लं, त्यांनी खाल्लं. हे अवदासा म्हणले, म्हणून तर मला इथं राहायला जागा नाही राहिली. जर तुमचे भांडण झाले असते ना तर मग मला घरात शिरायला जागा मिळाली असती. अवदासा निघून गेली यांचे भांडण न झाल्यामुळं, आणि लक्ष्मी घरात शिरली. पांबळेवाडीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम झाला, मन मोकळ्यापणानं कुणी न भांडता झाला. अवदासा निघून गेली आणि माझी लक्ष्मी या पांबळेवाडीत आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे? म्हणून कार्यक्रम संपला. असंच प्रेम भगवंतावर ठेवा. मला नाही बोलवलं तरी मी राग भरणारा माणूस नाही. फक्त प्रेमाने भेटत जा. मला काय करी जा, भेटत जा. फक्त राम राम केला ना, जय हरी महाराज, तरी मी खुश. कीर्तन नाही दिलं तरी राग भरणार नाही, पाकिट नाही दिलं तरी राग भरणार नाही. कारण ती सवय मला नाही. मला फक्त तुम्ही पाहिजे. सगळी कोण पाहिजे? तुम्ही पाहिजे. कारण तुम्ही एवढी सेवा करता देवाची, म्हणून तुम्ही पाहिजे मला. तुम्ही जर कदाचित गौतमी पाटील जर आणली असती तर तुमच्या गावात पाय ठेवला नसता.
कारण बऱ्याच ठिकाणी गौतमी पाटील आणतात अशा कार्यक्रमांना. डोके फिरे लोक, वास्तुशांती गौतमी पाटील, देवाची प्राण प्रतिष्ठा गौतमी पाटील. हे कार्यक्रम त्याचे आहेत का? आणि हे कार्यक्रम न करता तुम्ही 3 दिवसापासून झटता. मी डोळ्याने पाहतोय आणि म्हणून मी पांडुरंगाला विनंती केली का यांना कोणालाही दुःख देऊ नको, सुखी कर सर्वांना. आणि एवढं तुला प्रार्थना करून बाबा माझी सेवा समाप्त करतोय पांडुरंगा.